आज विजयराव जोरदार आपण बॅटिंग केली त्याबद्दल अरे मित्र म्हणून तुमचं मी अभिनंदन करतो, कारण 2-3 दिवसापासून तुमची तब्येत खराब होती. आज जोश आणि जोर एकदम आपल्यामध्ये दिसला आणि त्यामुळे आमच्या लोकांना सांगितलं त्यांना मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका. नाना भाऊ बस काय, अरे नाना भाऊ तुम्ही मगाशी काय म्हणालात, मी साधा भोळा माणूस आहे, मी असा छक्के पंजेवाला नाहीये. नाना भाऊ करतो ते मनापासून, नाना भाऊ तो पूर्ण करेक्ट कार्यक्रम करतो, मग काय सोडत नाही. एकदम 2 वर्षापूर्वी केला की नाही, त्याला कारणीभूत कोण आहे भाई, वो तो आने वाले थे. ये शुरुआत है, आगे आगे देखो क्या होता है क्या. आणि अभिनंदन तुमचे. सर्वसामान्य अरे जरा आनंद व्यक्त करताय झालं. जरी मी मुख्यमंत्री म्हणून असलो तरी सुद्धा मी कालही नानाभाऊ कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. माननीय मुख्यमंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावर अरे आवाडजी खरं म्हणजे हे आपल्या सरकारच्या कार्यकाळातलं शेवटचं अधिवेशन आहे. गेल्या 2 वर्षात या सभागृहातील कामकाजात भरीव योगदान देणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं आणि विरोधी पक्षातल्या सदस्यांचं मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करतो. विजयराव आपल्याला पण आपले अभिनंदन मी केलेलं आहे. अरे थांबा जाऊ दे. आभार जरी व्यक्त करत असलो तर या निरोपाचा नाही तर निर्धाराचा आणि निश्चयाचा हा आजचा दिवस आहे, संवाद आहे. आज 14व्या विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मला आनंदही आहे आणि समाधान आहे. आमच्या सरकारनं 2 वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला. गेल्या 2 वर्षात आम्ही खऱ्या अर्थाने लोककल्याणाच्या योजना राबवल्या आणि विकासाला गती दिली, हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे. विजयराव जाऊ दे ना, काय बघता तिकडे, काय जो होगा हो गया. अभी कैसा है, लोकसभा के बाद विधानसभा में पलटी होने वाला है, इसलिए इसकी शुरुआत है. आज शुरुआत है. आज विजयराव जोरदार आपण बॅटिंग केली त्याबद्दल अरे मित्र म्हणून तुमचं मी अभिनंदन करतो, कारण 2-3 दिवसापासून तुमची तब्येत खराब होती. आज जोश आणि जोर एकदम आपल्यामध्ये दिसला आणि त्यामुळे आमच्या लोकांना सांगितलं त्यांना मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका, त्यांना बोलू द्या. कारण नाना भाऊ बस काय, अरे नाना भाऊ तुम्ही मगाशी काय म्हणालात, मी साधा भोळा माणूस आहे, मी असा छक्के पंजेवाला नाहीये. नाना भाऊ करतो ते मनापासून, नाना भाऊ तो पूर्ण करेक्ट कार्यक्रम करतो, मग काय सोडत नाही. एकदम 2 वर्षापूर्वी केला की नाही, त्याला कारणीभूत कोण आहे नाना भाऊ. आणि नहीं अंदर की बात है, आपको मालूम नहीं है, नाना को मालूम है. आणि म्हणून राज्यातल्या कष्टकरी कामगार वर्गाचं दुःख आम्ही हलकं करू शकलो काही प्रमाणामध्ये, याचं समाधान आहे.
माय भगिनींच्या संसाराचं ओझं हलकं केलं याचंही समाधान आहे. अन्नदात्या शेतकऱ्याचे अश्रू पुसू शकलो याचंही आम्हाला समाधान आहे. मागास वंचित बांधवांना न्याय देऊ शकलो याचंही आम्हाला समाधान आहे. समाजातील सर्व घटकांसाठी 24 तास मेहनत घेतली याचंही आम्हाला समाधान आहे. त्यांच्यामध्ये वावरलो, बांधावर गेलो, डोंगरावर गेलो, रस्त्यावर उतरलो, त्यांच्या व्यथा वेदना समजून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्नही केला याचंही आम्हाला समाधान आहे. आणि म्हणून या राज्याची प्रगती आणि इथल्या नागरिकांच्या कल्याणासाठी आमच्या सरकारनं सरस कामगिरी केली याचंही मला समाधान आहे. महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाई वो तो आने वाले थे. ये शुरुआत है. आगे आगे देखो क्या होता है क्या. आणि बाळासाहेब धर्मवीर आनंदगे साहेब यांच्या आशीर्वादामुळे या राज्याचा मी मुख्यमंत्री होऊ शकलो आणि अभिनंदन तुमचे. सर्वसामान्य अरे जरा आनंद व्यक्त करता झालं. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी मोठं केलं आणि बाळासाहेबांनी विजयराव कुठलंही पद घेतलं नाही, पण माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांना त्यांनी मान सन्मानाची पदं दिली. हिंदुत्वाचा आणि समाजकारणाचा विचारही त्यांनी दिला, प्रेरणा दिली, ऊर्जा दिली. प्रसंगी आम्ही सत्ता सोडली पण बाळासाहेबांचे विचार सोडले नाही. जीव गेला तरी बाळासाहेबांचे विचार आणि त्यांची शिकवण आम्ही कदापि सोडणार नाही. आणि म्हणून आपण मगाशी शेवटी एक कार्यकर्ता म्हणून आपण काम करतो. नानाभाऊ जाऊ द्या, कशाला बघता तिकडे. शेवटी कार्यकर्ता म्हणून मी काम केलं आणि कार्यकर्ता घरात नाही विजयभाऊ तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. घरात नाही, लोकांच्या दारात मदत करताना, सेवा करताना. आणि म्हणून आम्ही घरात बसून नाही, जनतेच्या दारात जाऊन काम केलं. आपल्याला माहित आहे आम्ही फील्डवर काम करणारे लोक आहेत, रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहेत, लोकांमध्ये मिसळून त्यांचं ऐकून घेऊन काम करणारे लोक आहोत. जरी मी मुख्यमंत्री म्हणून असलो तरी सुद्धा मी कालही नानाभाऊ कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. आणि खरं म्हणजे हे राज्य सर्व आघाड्यांवर देशात पहिल्या नंबरवर कसं येईल यासाठीच आमचा विचार होता. मी ज्यावेळी शपथ घेतली आम्ही दोघांनी, तेव्हापासून सरकार पडणार अशी बोंब आपण सुरू केली. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. पण सरकार पडणार अशी भविष्यवाणी वर्तवणारेच तोंडघशी पडले आणि आज 2 वर्ष त्याला पूर्ण होत आहेत सरकारला. याचाही मला अभिमान आहे. आणि म्हणून या मातीत घट्ट पाय रोवून जनतेचे प्रश्न सोडवले, जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आणि आपल्या आरोपांना आम्ही कामाने उत्तर दिलं. आपल्यावर घेऊ नका तुम्ही.
आम्ही कधी व्यक्तिगत फायद्याचा विचार केला नाही, कुटुंबाच्या लाभाचा विचार केला नाही. आम्ही माझं कुटुंब, माझी जबाबदारीच्या पलीकडे जाऊन काम केलं. हा महाराष्ट्र आमचं कुटुंब आहे आणि त्याच्यासाठी काम करायचं आम्ही ठरवलं. आणि म्हणूनच मायबाप जनता आज आशीर्वाद देते, पाठीशी आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हे सिद्ध होईल. आज एक त्याची झलक आहे, हा ट्रेलर आहे, पिक्चर विधानसभेत आपल्याला दिसेल. मी या ठिकाणी मगाशी मला संत तुकारामांचा एक अभंग, नानाभाऊ इथे सांगा, छोटा आहे 2 ओळींचा. टिळा टोपी घालूनी माळा, म्हणती आम्ही साधू विजयराव, दया धर्म चित्ती नाही, ते जाणावे भोंदू. आता कुणासाठी लागू होईल ते? तुम्हाला ना जनतेविषयी दया, ना जनतेच्या भल्याची चाड. भोंदूगिरी करणाऱ्यांना जनता वेळेवर त्यांची जागा दाखवून देईल, हेही आपल्याला कळेल. मी या ठिकाणी एवढंच सांगतो, जयंतराव, आपण मगाशी एक कविता म्हटली, ज्ञानपीठ विजेते. जयंतराव काय तिकडे एवढं गेलं की ते आता विंदा करंदीकर यांची जनता अमर आहे ही कविता ऐकवली. जयंतराव, ही कविता तुमच्या काळातली आहे आणि मला वाटतं आपल्या सरकारसाठी होती. विंदा आज असते तर त्यांनी आमच्या सरकारच्या कामगिरीवर अशी कविता केली असती. जनतेच्या पोटात सुखाचा घास आहे, जनतेच्या डोळ्यात महायुतीची आस आहे, जनतेच्या डोळ्यात लाडकी बहीण आहे, मोफत शिक्षण घेणारी कन्या आहे, जनतेच्या डोळ्यात सुखी शेतकरी आहे, कष्टकरी सामान्यांना आज खरा न्याय आहे. चाणाक्ष आहे जनता, सुज्ञ आहे, समजदार आहे आणि खऱ्या खोट्याची जाण आहे. आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळात महायुतीच्या कामाला तिचं जनतेचं मतदान होणार आहे. त्याचबरोबर इकडे विजयराव मगाशी फार एकदम जोरात होते, त्यांचा गैरसमज झाला. नेहरूंचा उल्लेख म्हणाले केला. मी तुम्हाला एवढंच सांगतो, मी तेव्हा म्हणालो की नेहरूजी अतिशय द्रष्टा नेता म्हणून उल्लेख केला, विजनवाला असं. त्यांनी अटल सेतूचं स्वप्न पाहिलं होतं त्या काळात, असं म्हणालो मी. त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं असं म्हणालो, पण त्यांचं स्वप्न त्यांनी पाहिलं. जयंतरावचं स्वप्न होतं, जयंतरावने सांगितलं होतं खरंच झालं तर मी तुमच्यासोबत होय गाडीमधून येणार म्हणून. हा, अजून आले नाही तुम्ही. पण विजयराव त्यांच्या स्वप्नाचा काँग्रेसने चुराडा केला, माती केली. आम्ही ते स्वप्न पूर्ण केल्यामुळे तुमचा खऱ्या अर्थाने नाकारतेपणा समोर आला, याचा राग तुम्हाला भले म्हणजे आला असावा. आणि त्याचबरोबर आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी बोलतो नंतर. आरक्षणावर निर्णय आम्ही घेणारच आहोत. तुम्हाला संसदीय कार्यप्रणाली प्रमाणे आणि घेतलं आम्ही 10% आरक्षण दिले मराठा समाजाला. ओबीसी समाजाला धक्का न लावता 10% दिलेले आहे. आता ते मी पुढे आणखी बोलतो ते डिटेलमध्ये काय कोण कोर्टात गेले ते. पण संसदीय कार्यप्रणाली प्रमाणे आम्ही विरोधकांचंही मनोगत जाणून घेणं, त्यांचं मत जाणून घेणं, कारण आपण वेगवेगळ्या वेळे वेगवेगळी भूमिका घेता. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणता, मग ओबीसी मधून मिळालं पाहिजे का
का वेगळं मिळालं पाहिजे, या सगळ्या मिटिंगला बैठकीला आपण आला नाहीत. आणि खरं म्हणजे आम्ही परंपरा पाळणारे आहोत म्हणून आपल्याला बैठकीला बोलवलं. अरे मला तर त्या दिवशी बाळासाहेब थोरात भेटले, मला म्हणाले बाबांना पत्र द्या. त्यांनी लेखी पत्र दिलं, लगेच बाबांनाही पत्र आम्ही दिलं आणि आम्ही आपली वाट बघत बसलो तिकडे. नंतर कुठून काय तुम्हाला मेसेज आला, कुठून फोन आला कोणाचा, सगळे गायब. टांगा पलटी घोडे फरार. हा बाबांसारख्या स्टेट्समन कडनं तर ही अपेक्षा नव्हती आम्हाला. नव्हती अपेक्षा. हा हे नव्हतं आम्हाला. नाही आणि म्हणाले, तुम्ही म्हणालात मराठा आंदोलकांना सांगता जाऊन एकदम विरोधी भूमिका, मग ओबीसी आंदोलनाकडे जाऊन त्या ठिकाणी त्यांना वेगळं सांगता. म्हणून आपल्या सगळ्यांची भूमिका जी आहे, ही भूमिका जी आहे ना एका पेजवर आली पाहिजे. तुम्ही मगाशी म्हणाला ना, नाही तुम्ही मगाशी म्हणाला अरे आम्हाला बैठकीला का नाही नेलं, बैठकीला का नाही नेलं. अरे बाबा गुलाल उधळला, सगळं झालं, बैठकीला का नाही नेलं, एवढा राग का धरता तुम्ही. तुम्हाला बैठकीला, प्रत्येक बैठकीला विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही बोलवतो विजयराव. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, बघा तुमच्या भूमिका, तुम्ही वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. म्हणजे चित भी मेरी पट भी मेरा, असं विजयराव एकदम भारी काम तुम्ही करू नका. काय असतं याच्यामध्ये, खोटं लपत नाही. आणि म्हणून यामध्ये घेऊ ना विजयराव, तुमच्या बरंच तुम्ही बोललात मगाशी, काय काय खोटं बोललात सगळं. अरे खोटं बोला पण रेटून बोला, आकडेवारी अशी तुम्ही आता जे काय केलं, एकदा नरेटिव्ह तुम्ही खोटं पसरवलं, पुन्हा पुन्हा खोट्या नरेटिव्हची वर लोक, जनता विश्वास ठेवणार नाहीत. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो विजयराव, तुमच्या काळात जनता उपाशी आणि तुम्ही तुपाशी होतात की नाही. अहो गरिबांच्या तोंडातील तुम्ही खिचडी खाल्ली, तुम्ही म्हणजे तुमच्यावर घेऊ नका. गरिबाला उपाशी ठेवलं तेव्हा काही वाटलं नाही. विजयराव तुमच्या लोकांनी मापात पाप केलं. अरे खिचडीत पैसे पण घेतले, पण 400 ग्रामची खिचडी, अरे 200 नाही 150 बाबा, 150 कुठं फेडाले पाप. आणि म्हणून अरे बाबा, मगाशी काही लोक म्हणाले काय लाडकी बहीणचं योजना आणली. अरे बाबा सगळे काय बोले बोगस, पैसे नाही, काय नाही, कुठून देणार, कसं देणार. अरे जेव्हा तुम्ही म्हणालात हे देणार कुठून, हे चुनावी जमलंय. अरे कर्ज केलं म्हणाला 1 लाख रुपये कोटी. अरे आम्ही कर्ज काढतोय कुणासाठी, गोरगरिबांसाठी, आमच्या बहिणींसाठी, आमच्या भावांसाठी, आमच्या शेतकऱ्यांसाठी. हेच तर तुमच्यावर लागू आहे ना. आणि म्हणून आम्ही आमच्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणली. तुम्ही गेल्या अनेक वर्षात सरकारमध्ये होतात, कधी सुचलं नाही आपल्याला. आम्ही बहिणीला 1,500 रुपये म्हणजे 18,000 रुपये वर्षाला देणार आहोत. नाना या लाडक्या बहिणीला, तुम्हाला लाडकी बहीण जी काय कडकी ठेवायची आहे का कायम. अरे तिच्या आयुष्यात काय चांगले दिवस आणायचेत का नाही. खरं म्हणजे विजयराव झालं ते, आता काय बघताय, संपलं की. शॉक मध्ये गेलेत काय. विजयराव जी, विजयराव नाना भाऊ जी बहीण बांधते राखी, तिला का ठेवायचे दुःखी.
हे पण जाहीर करा विजयराव. तुम्ही इथे लाडक्या बहिणीच्या योजनेवर टीका केली, पैसे कुठून आणणार, लाख कोटी कर्ज काढलं. पण एक मला सांगा, टीका केली आणि कुठून पैसे देणार? अरे तुम्ही जेव्हा खटाखट 1 लाख रुपये देणार तेव्हा म्हणाला आम्ही विचारलं का? आम्ही विचारलं? पण आम्ही पटापट योजना जाहीर केल्या आणि देणार. आणि म्हणून आणि बघा नानाभाऊ इकडे टीका करतात, सुनील हसतोय, इकडे आमच्यावर टीका करतात आणि तिकडे शाखेवर बोर्ड लावतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. समाधान आहे? समाधान आहे? अरे तुम्ही आम्हाला घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणता, घटनाबाह्य सरकार म्हणता, मग आमची योजना तुम्ही बोर्ड लावता तिकडे. तालुक्यात बोर्ड चांगला आहे, चांगलं आहे. अरे तुमच्या इथं मुख्यमंत्र्याचा फोटो लावा ना. मुख्यमंत्र्याचा फोटो लावायची तेवढी दानत नाही, योजना घ्यायची. पण ज्या मुख्यमंत्र्यांनी योजना केली त्याचा फोटो काढून टाकला तिकडून. आपण तुमच्या नेत्यांचे फोटो लावता ना तुम्ही. तुमचे सगळे नेत्यांचे फोटो येतात, ठीक आहे, चांगलं आहे, समाधान आहे. म्हणजे आमचं सरकार 2 वर्ष चांगलं काम केलं, चांगल्या योजना केल्या आणि त्या लोकांना देतोय, याची वाहवा तुम्ही करताय, याचा प्रचार करताय, याबद्दल तुम्हाला धन्यवाद. काय म्हणाले आपण? राम भरोसे हॉटेल, विजयराव धंदा तर मागच्या 2.5 वर्षात तुम्ही खोलला होता. जो देगा चंदा वो अपना बंदा, असे तुमचं होतं. असं 2.5 वर्षात यापूर्वी होतं. पण आमचं सरकार येतात, पण आमचं विजयराव सरकार सत्तेवर येताच या एकनाथ शिंदेने तुमचे सर्व केले धंदे बंद. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही म्हणाला गुटखा जर्दा बर्दा काय काय बोलले. आम्ही बघा जिथं जिथं ड्रग्स विकत होते सगळ्यात तोडफोड करून टाकली, नाही केली ना? आणि ड्रग जिथे जिथे बुलडोजर फिरवायचं, जेसीबी फिरवायची ती फिरवून टाकली. कडक कारवाई तर होणारच, तर दाबो नाही, दाबून कारवाई होणार. विजयराव, मुंबई असो नागपूर असो, इथं नागपूरला पण कारवाई केली आपण. आणि म्हणून आता मी त्याच्यात जास्त जात नाही. पुणे तर एकदमच साफ केलं. ठाणे पुणे सगळं महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे ड्रग्स विकले जातात, जिथं जिथं पब मध्ये उशिरापर्यंत हॉटेल चालतात, जिथं जिथं अनैतिक धंदे चालतात, हे सगळं आम्ही तोडून टाकलं. आणि जे पूर्ण संपेपर्यंत ही कारवाई आम्ही सुरू ठेवणार. विजयराव, नाना भाऊंनी मगाशी काय म्हणाले, ते कुठलं ते रस्त्याचं डीबीटी, युबीटी पेक्षा डीबीटी चांगली आहे ना? आपल्याला वाचायचं ते कुठे? डीबीटी मध्ये 6,000 रुपये केंद्र सरकार, 6,000 रुपये राज्य सरकार, 12,000 रुपये खात्यात जातात शेतकऱ्याच्या. जातात की नाही? अरे जातात की नाही? जातात की नाही? 15,000 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात गेले की नाही? 1 रुपयात पीक विमा योजना लागू झाली की नाही?
आओ शेती पंप कधी तुम्ही वीज बिल माफ केलं होतं नाना? तुम्ही बोलत होता हे मुदम मस्त काय काय अरे नाना, जे शेतकरी 750 हॉर्स पॉवरची पंप साडेसात हॉर्स पॉवरचा पंप चालवतात त्यांचं विजेचं बिल माफ करून टाकलं. अरे थकबाकी, अरे बाबा आम्ही देणारे आहोत रे, घेणारे नाही. त्यामुळे ती थकबाकी कोण वसूल करतोय? पुढे तर आम्ही देतोय. इधर लेना बैंक नहीं, देना बैंक, लेना बैंक उधर है. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतोय, विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा आपण भेटणार आहोत. काही असतील काही नसतील, पण नाना अजून शॉक मध्ये आहेत. 13 जागा आल्या कशा? बिना मेहनत करता कशा आल्या? बरोबर आहे. 14 आल्या का 13? 14 आल्या. चला 14 आल्या, 14. आणि मगाशी कोणीतरी गुलाबराव म्हणाले ना, हे सूजन आहे क्या? सूज आलेली आहे. सूज कायम राहत नाही, सूज उतरते. आणि म्हणून सुरुवात, आणि म्हणून नाना याच्यामध्ये हे बघा, हे यश परमनंट नाही, चोरीचा धंदा करून मिळवलेलं यश आहे. खोटं नरेटिव्ह पसरवून, अरे बाबासाहेबांचं संविधान बदलणार म्हणून तुम्ही खोटं बोलू लागले. आदिवासीच्या इकडे जाऊन तुम्ही बोलले आरक्षण रद्द करणार. तुम्ही शेड्यूल कास्ट मध्ये जाऊन म्हणाले आरक्षण रद्द करणार. अरे जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा. अरे मोदी साहेबांनी संविधान, अरे तुम्ही बाबासाहेबांच्या बद्दल बोलता. अरे काँग्रेसनी बाबासाहेबांना कोणी पराभूत केला? नाही, मध्ये बोलू नका. नाही, असं डिस्टर्ब करून चालणार नाही. बसा नाना भाऊ, असं डिस्टर्ब करून चालणार नाही. नाना भाऊ खाली बसा. आपण खाली बसा. नाना भाऊ खाली बसा. मला प्रोटेक्शन द्या. तुम्हाला एक सांग, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बाबासाहेबांनी काँग्रेसला पाडलं दोनदा. अरे बाबासाहेब काय म्हणाले? या काँग्रेस हे जळकं घर आहे, याच्यावरून लांब राहा. आता तुम्हाला सांगतो, सगळे आमचे बाबासाहेबांचे अनुयायी हुशार झालेत. गलती हो गया आहे, बाबासाहेबांचं वचन आहे, आता आम्ही पाळणार विधानसभेत. ये काँग्रेस से दूर राहो. बरं मला सांगा, संविधान तुम्हाला कधी माहिती होतं? ऐका, संविधान दिन तुम्ही 40-50 वर्ष साजरा केला. अरे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2015 साली संविधान दिन सुरू केला. काय तुम्ही नाना? जयंत पाटील सिरियस झालेत, शॉक मध्ये गेलेत. आणि तुम्ही लोकांना भीती दाखवून जिंकलात, परंतु पुन्हा अशी भीती तुमची जी आहे ती काय कामाला येणार नाही. नाना भाऊ, मी तुम्हाला सांगतो, काँग्रेस हा देशाचा भूतकाळ होता. देशात एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती हेच देशाचं आणि राज्याचं भविष्य आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जे उज्ज्वल भविष्य, कारण जनता आमच्या सोबत आहे. आणि म्हणून जे काय आम्ही केलं ते जनतेसमोर आहे. तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा, बरं मी एक सांगतो, विजयराव झालं तुमचं बघा भाषण, मी आहे ना किती लक्षपूर्वक ऐकत होतो मगाशी, आणि जयंतरावांचं पण ऐकलं मी, आणि नाना भाऊचं पण ऐकलं. मला सांगा, तुम्ही
मागच्या पण मला वाटतं मी कुठल्या तरी ह्याच्यात बोललो, सगळे पेढे वाटत होते. बोले पेढे कसले वाटताय? मोदीजी प्रधानमंत्री तिसऱ्यांदा झाले म्हणून पेढे वाटताय की तुम्ही तिसऱ्यांदा हरले म्हणून पेढे वाटताय? अरे अनिल देशमुखजी 405 जाऊ दे, जिंकले ना, प्रधानमंत्री तर बनले की नाही? अरे जो जीता वही सिकंदर, हे सगळे लोक एकत्र आला तरी सुद्धा तुम्ही मोदींना हरवू शकला का? मोदीजींच्या बद्दल मी एकच सांगतो बघा, आणि आपल्याला मी सांगतो, ऐका. अरे बाबा एक मिनिट, तुम्ही एक मिनिट. 44 पहिल्या वेळेत 44 आले 2014. नाही ते जाऊ दे ना. नाही 44 आले, नंतर आले 50, नंतर तिसऱ्यांदा आले 99. 100 पण नाही पार केले तुम्ही. काय परिस्थिती आहे? आणि तुम्ही पेढे वाटू लागलात. आनंद आहे, ठीक आहे, चांगला आहे. मोदीजी प्रधानमंत्री झाले, या राज्याला पाठबळ मिळेल. अमित भाई आहेत, त्यांचा भक्कम पाठिंबा आम्हाला मिळतोय. आज आमचे काही जे काय प्रस्ताव आम्ही पाठवतोय, एकही पैशाची कपात न करता ते प्रस्ताव तसेच्या तसे मंजूर होत आहे. म्हणाले आम्हाला अगोदरचे म्हणाले आम्हाला केंद्राने पैसे दिले नाही, आम्हाला केंद्र पैसे देत नाही, दुजाभाव करतं. तुमच्या काय घरी आणून देणार? अरे तुम्हाला मागायला नको का फेसबुक लाईव्ह वर देणार? ये सरकार फेसबुक लाइव पे नहीं चलता, ये फेस टू फेस सरकार चलता है. जयंतराव काय झालं? एकदम सिरियस झाले. तुम्ही सुरू केलं ना. बघा काय आहे, सगळ्यात आनंद काय आहे तुम्हाला? आज अजितदादा जिंकले, आनंद आहे की नाही? ते आहे, मानलं पाहिजे की नाही? लोकशाहीमध्ये मांडायची आहेत ना फक्त. बघा, महायुतीचं नियोजन तुमच्यामध्ये काय झालं? देवेंद्रजी इकडे काय झालं? आपण महायुतीचं गणित नीट केलं, बरोबर? आपण ठरवलं आपले तिघांचे आले पाहिजे. यांना याच्यामध्ये कोणी किती मतं घ्यायची, कोणी कोणाला पाडायचं, हे आपसामध्ये सुरू झालं. महाविकास आघाडी तिथंच बिघाडी झाली. अरे आता काय आहे, आता लाडकी बहीण, ही आपली लाडका भाऊ, आता लाडका भाऊ योजना काढा म्हणाला कोणीतरी. अरे सख्या भावाला कधी जवळ केलं नाही, आता ते म्हणाले लाडका भाऊ काढा. लाडका भाऊ पण आम्ही काढला विजयराव. 10,000 पर्यंत सुशिक्षित बेरोजगाराला अप्रेंटिसशिप देणार दर महिन्याला. डिप्लोमा होल्डरला 8,000 आणि वर्षाला 10 लाख. जे बेरोजगार लोक आहेत त्यांना दर महिन्याला स्टायपेंड देण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आता या विकेट अशा तुमच्या जातच जाणार. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, तुम्ही मगाशी म्हणाला सुडाचं राजकारण. अरे तुम्ही 2.5 वर्षामध्ये किती सुडाचं राजकारण केलं? या ठिकाणी नुसतं मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध बोलल्यानंतर त्या नारायण राणेंना जेवणाच्या ताटावर उठवून त्यांना अटक करायचं काम केलं. हनुमान चालीसा वाचणाऱ्या त्या नवनीत राणा, रवी राणा कुठे गेला? 12 दिवस देशद्रोहाचं कलम लावून तुम्ही त्याला जेलमध्ये टाकलं. कंगना राणावतचं घर तोडलं. 80 लाख रुपये महापालिकेचे कोर्टाच्या वकिलाची फी भरली त्याच्यात. अर्णब गोस्वामीला आतमध्ये घातलं, त्या राहुल कुलकर्णीला आतमध्ये घातलं. देवीच्या ऑफिसरला मारलं.
अरे सुडाचं राजकारण तुम्ही खेळलं, आम्ही नाही. सुडाचं राजकारण तुम्ही बोललात, सुडाचं राजकारण आम्ही करतोय. तुम्ही तर गिरीश महाजनला हात घालणार होतात. तुम्ही तर कोण आहे, मी आधी पण बोललो हा विषय. यांना 4था नंबर होता यांचा. म्हणजे बाबा तुम्हाला हे पटणार नाही, परंतु या सगळ्या गोष्टी चालू होत्या. अजितदादा बोलत होते असं करू नका. अजितदादा बरोबर आहे, बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही सांगत होता करू नका. अरे मी सांगितलं नका करू हे असं केलं ते वरती 2 जण बसलेले आहेत ना, त्यांचा बुलडोझर येईल मग. आणि म्हणून ते तुम्हाला सांगतो, त्यांना संधी नाही दिली. मला माहित पडलं आता यांचा गेम माझ्या सकट सगळ्यांना अडचणीत आणायचा आहे. आणि मग याच दिवशी 2 वर्षापूर्वी आम्ही धाडशी निर्णय घेतला. सत्तेवर लात मारून पाय उतार झालो आम्ही. इतिहास घडवला. त्याला हिम्मत लागते विजयराव. अरे सरकार मधून बाहेर पडायला हिम्मत लागते. ती हिम्मत आम्ही दाखवली आणि जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. खऱ्या अर्थाने लोकांचं मॅन्डेट जेला होतं ते सरकार आम्ही आणलं आणि 2 वर्ष हे सरकार चाललं. आज 2 वर्षात आम्ही बाबा अनेक कामं केली. तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा. आज अगोदर सगळ्यांनी प्रकल्प बंद केले होते. कारशेड मध्ये स्पीड ब्रेकर, मेट्रो मध्ये स्पीड ब्रेकर, अटल सेतू मध्ये स्पीड ब्रेकर, दिल्ली मुंबई स्पीड ब्रेकर, बुलेट ट्रेनला स्पीड ब्रेकर, सुप्रभाला स्पीड ब्रेकर, आमदार निवास, अरे आमदार निवास सगळीकडे खोडा घालण्याचं काम केलं. जलयुक्त शिवार योजना, अरे शेतकऱ्याची योजना ती पण बंद पाडली. मुख्यमंत्री सहायता निधी फक्त 2.5 वर्षात 2.5 कोटी रुपये, पण या एकनाथ शिंदेने 280 कोटी रुपये दिले गरीबाला. रस्त्यावर पण, गाडीत पण, ऑफिस मध्ये पण, घरी पण मुख्यमंत्री सहायता निधीचे अर्ज आल्यावर फटाफट पेन निघतो, लगेच सही होते. तिकडे सुनील काय होतं, पेनच नव्हता. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कुठलीही दुर्घटना असू द्या. बघा एक तुम्ही मगाशी म्हणालात नाना भाऊ, हा माणूस साधा भोळा आहे आणि खरं आहे. माझ्याकडे नाही ते सगळे शक्य. म्हणजे मी जिथं आपत्ती येते, पूर येतो, महापूर येतो, इरशाळवाडीची घटना येते, तिथे पोचतो एकनाथ शिंदे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, इरशाळवाडीत मला सगळे दादा भुसे, योगेश सगळे होते इकडे, गिरीश महाजन, तुम्ही मला भेटले येताना खालून, मी वरून येत होतो. नाना भाऊ मी सांगतो तुम्हाला वस्तुस्थिती, मी का गेलो, मला सगळे माझे सहकारी सांगत होते तुम्ही हे रिस्क घेऊ नका. पण मी सांगतो तुम्हाला, तिथे सायकल जायची पण जागा आहे का, गाडीचा विषय वेगळाच आहे. असं आपण डोंगर चढले, तिथं काही प्रमाणात मला बोलले चला आपण जाऊ पार करून. पण 2-3 टेकड्या गेल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर पण काजवे चमकू लागले. आणि हे गिरीश भाऊ बोलतोय अरे माझ्यावर खूप रागवले ते. परंतु मी गेलो का, तिथं वरती एनडीआरएफचे लोक काम करत होते. तिथे एनडीआरएफचे लोक काम करत होते. बाबा तिथली परिस्थिती आपण जर पाहिली, धुकं होतं, पाऊस होता, वारा होता, आणि एकीकडे ते मलबा हटवायचं काम चालू होतं, दुसरीकडे खड्डे खोदत होती दुसरी टीम त्या डेड बॉडी गाडण्यासाठी. अशा परिस्थितीमध्ये मी तिथे गेलो. त्या दरडग्रस्त जे होते, ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या नातेवाईकांना मी भेटलो. त्या एनडीआरएफच्या लोकांना वाटलं रे मुख्यमंत्री आपला आला. एक मॉरल सपोर्टची आवश्यकता असते. पण मी तिथे जीवाची
म्हणजे काय फिकीर केली नाही. आणि अशा तुम्ही होते, तुम्ही पण आले, आणि म्हणून हे घरात बसून काम करून राज्य चालवता येत नाही, हे तर पवार साहेबांनी सांगितलंय, त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. हा, इर्शाळवाडीतली घरं कंप्लीट तयार झाली आणि त्याचं ते बघा कशी का केलेली आहेत, चांगली केलेली आहेत आपण. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की गर्दी असते, कार्यकर्ते येतात, त्यांना भेटतो, सगळ्या गोष्टी आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मी असल्यामुळे मला शेतकऱ्यांची दुःख माहित आहे, जाणीव आहे. आणि म्हणून आम्ही एनडीआरएफचे नियम बदलून टाकले, दुप्पट केलं, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं, तेही देऊ लागलो. गोगलगाईचा कारभार अगोदर होता, गोगलगाईने नुकसान केलेले तेही आम्ही भरून दिलं. 8,500चे 13,500 केले. आमचा मंत्री, आपण पोचतो लवकर कुठं पण. आणि म्हणून, आणि खरं म्हणजे नाना भाऊ, मी नेहमी सांगतो की मी स्वतःला सीएम कधी समजत नाही, मी स्वतःला कॉमन मॅन समजतो. सीएम म्हणजे कॉमन मॅन हे मी समजतो. कारण शेवटी डोक्यामध्ये ती हवा गेल्यानंतर रस्त्यावरचा कार्यकर्ता, जमिनीवरचा कार्यकर्ता हवेत चालू लागतो. आणि म्हणून गर्दी हेच माझं टॉनिक आहे. गर्दीची मला कधीच ॲलर्जी नव्हती, परंतु काही लोकांना जरा जरी गर्दी झाली की लगेच सर्दी होते, असे काही लोक आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्षाला 18,000 रुपयांचा माहेरचा आहेर आम्ही त्यांना देतोय. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 3 मोफत गॅस सिलेंडर, महिलांना 50% तिकिटामध्ये सवलत, ज्येष्ठांना मोफत एसटी बाबा, मुलींना मोफत शिक्षण. मगाशी काय म्हणाले विजयराव, मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल पण काहीतरी बोलले. एक दिवस रात्री 12:30 वाजता मला फोन आला की एका मुलीने आत्महत्या केली आहे. का तर जे 50% सरकार पैसे भरत होते आणि 50% पालक, त्या 50% पालक देखील त्याची कॅपॅसिटी नव्हती भरण्याची क्षमता, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. त्याच दिवशी आम्ही ठरवलं की मुलींना 100% मोफत शिक्षण देण्याचा आणि निर्णय घेतला. मोफत विजेचं मी मगाशी सांगितलेलं आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, तानाजीराव 1.5 लाख रुपयावरून ती योजना 5 लाखावर आम्ही नेली. दवाखाना, बाळासाहेब ठाकरे दवाखाना आपल्या दारी, तो आम्ही केला. 700 दवाखाने केले. म्हणजे एका, आणि तीर्थ दर्शन योजनाही आणलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्याचाही लाभ आपले ज्येष्ठ नागरिक घेतील. जयंतराव, त्यांची अपेक्षा असते परंतु ऐपत नसते, तोही विचार आम्ही केला. आणि विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षातल्या काही लोकांनी त्याचा फायदा होऊ शकतो. तीर्थदर्शन करायला, तीर्थाटन, मोफत उपचार, हे सगळं केलं आम्ही. म्हणजे बघा विजयराव, बघा एका सुखी कुटुंबासाठी काय हवंय, काय नको, याचा विचार करून या योजना आखल्यात आम्ही. आणि म्हणून विजयराव, अशा प्रकारचे योजना आणणारं हे पहिलं सरकार आहे. दवाखाने वाढवू ना आपण, बिलकुल वाढवू, दवाखाने वाढवू. कारण नाही बिलकुल वाढवणार. आणि सगळ्यांचा इलाज आम्ही करू, पूर्ण सगळ्यांचा उपचार. आता काय हे सगळे योजना केल्या ना राजेशजी,
या योजना केल्यानंतर काही लोकांना पोटदुखी होईल, मळमळ होईल, त्रास होईल, त्यांचा मोफत इलाज त्या बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये होईल मोफत. आणि म्हणून काही लोक नेहमी आरोप टीका, अधिवेशन झालं की पायऱ्यांवर एक दिवस पण असा गेला नाही की सरकारला शिव्या दिल्या नाही, सरकारच्या विरोधात बोलले नाही. शिव्या शाप कायम आम्ही ऐकत असतो, परंतु आम्ही नेहमी म्हटलं की शिव्या शाप आणि आरोपाला उत्तर आम्ही आरोपातून देणार नाही, आरोपाला आम्ही कामातून उत्तर देऊ. आणि म्हणून ती कामं या राज्यभरामध्ये सुरू आहेत. विकास आणि कल्याण म्हणजे एकीकडे विकास चालू आहे, बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, आणि दुसरीकडे लोक कल्याणकारी योजना या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही केल्या. कधी विचार तरी केला होता तुम्ही? तुम्हाला पण हे अनपेक्षित होतं? हा एवढा मोठा निर्णय सरकार घेईल असं तुम्हाला वाटलंच नव्हतं. एकदम तुम्ही लोकसभेच्या त्या आनंदामध्ये मग्न होते. आणि काय त्याला म्हणतो आपण, आणि जेव्हा या योजना आम्ही घोषित केल्या त्यावेळेस मात्र तुमच्या सगळ्यांचे चेहरे देखील बघण्यासारखे होते. आणि त्या योजनांचा लाभ आपल्या देखील मतदारसंघातल्या लोकांना मिळेल. आमच्याकडे दुजाभाव नाही, आमच्याकडे भेदभाव नाही, आम्ही सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे. आज मी एकच सांगतो आपल्याला, विजयराव त्या दिवशी म्हणाले आपण वर्ल्ड कप जिंकला T20चा, किती अभिमान वाटला आपल्याला. अरे या चौपाटीवर लाखो लोक आले, भीती वाटली काय होईल याच्यामध्ये. पोलिसांनी योग्य नियोजन केलं, पोलिसांनी सगळं एकही कुठलाही इन्सिडेंट न होता एवढी लाखोंची गर्दी त्या ठिकाणी कंट्रोल केली. मुंबईकरांचं स्पिरिट आपण पाहिलं आणि खेळाडूंचं स्पिरिट आपण पाहिलं. आणि यामध्ये खरं म्हणजे त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आपलं हे गौरव आहे देशाचा. आणि त्यांना आम्ही विधानसभेमध्ये आणलं, त्यांचा गौरव केला. 11 कोटी रुपये काय हो, 11 कोटी रुपये, 11 कोटी रुपये त्यांना आपण त्या टीमला देण्याचा निर्णय घेतला. लगेच तुम्ही म्हणालात 11 कोटी रुपये सरकार देते, अरे आपल्याला अभिमान पाहिजे. ती टीम T20 आपल्या भारतीय टीम जिंकली, याचं तुम्हाला काय दुःख आहे? तुम्हाला आनंद नाही? अरे विजयराव, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. बघा ऐका, तुम्ही सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये काय गुजरातची बस आली. अरे काय कद्रूपणा, गुजरात काय देशात नाही, आणि टीम काय देशाची टीम होती. आपल्याला गुजरातची हळद चालते ना गुजरातची. आणि म्हणून अरे बाबा ते बघा तुम्ही नंतर, पण गुजरातची बस चालत नाही. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्हाला 11 कोटी जे बोलतोय नाना, तुम्ही आमच्या अजितदादा इथं बसलेले आहेत. अरे किती मोठा आपण अर्थसंकल्प बजेट केलं. 11 कोटी फक्त त्यांचा कुठला तरी खिसा हलवला तरी 11 कोटी निघतील. एवढे पैसे आहेत आमच्याकडे, सरकारकडे. या सर्व पैशाचं नियोजन, सर्व योजनांच्या पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे. आणि त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही खरं म्हणजे कसाबच्या बिर्याणीला सपोर्ट करता आणि इंडियन टीमचा 11 कोटी दिल्यावर तुम्हाला पोटात दुखतं. अरे ज्या कसाबने ओंबळे अख्ख्या गोळ्या ओंबळेनी पोटामध्ये घेतला नाही, बिलकुल तुम्हाला परत सांगायला पाहिजे ना. तुम्हाला विसरता. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मी जरा ऐकायचं शिका. तुमचं मी शांतपणे ऐकलो. आणि म्हणून हे सरकार जे आहे ना, खरं म्हणजे 2.5 वर्षात आम्ही काय केलं याचा सगळा लेखाजोखा तुम्ही घ्या. 2 वर्षामध्ये, 2.5 वर्षात महाविकास आघाडीचा घ्या आणि 2 वर्षाचा महायुतीचा घ्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की शेतकऱ्यांना, मगाशी नानाभाऊ म्हणाले शेतकऱ्यांना किती पैसे दिले. अरे तुम्हाला पूर्ण खात्यामध्ये किती पैसे गेले याची पूर्ण आकडेवारी देतो मी.
पूर्ण आकडेवारी. आणि त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेन की मगाशी आपण म्हणालात गुंतवणूक किती आली, कुठे होते गुंतवणूकचा? 2 वर्षात 1,04,000 कोटींची 1,37,000 कोटींची थेट परकीय गुंतवणूक आली आणि 2,39,000 कोटी आपल्याला परदेशी गुंतवणूक FDI आलं. तुमच्या काळामध्ये, तुमच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेला होता. महायुतीचं सरकार आल्यानंतर पुन्हा पहिल्या नंबरवर आलो आम्ही. आणि म्हणून कुणाच्या, ऐका ना, गुजरातला मागे टाकलंय, कर्नाटकला मागे टाकलंय. तुम्हाला सांगतो कुणाच्या काळात पळाले उद्योग, कुणाच्या काळात पळाले सांगा बाबा, तुम्ही खरं सांगा. वेदांत, फोक्सकॉन 2च महिने झाले होते आमच्या सरकारला येऊन. अरे लगेच आमच्यावर आरोप केले, सरकार उद्योग पळाले, उद्योग पळाले, उद्योग पळाले. नाही, तुम्हाला सांगतो एक कुठलाही उद्योग, बाकी लोक जाऊ द्या पण तुम्ही तरी सांगा खरं, 2 महिन्यामध्ये इकडचं तिकडे जातो का तिकडून इकडे येतो का? अरे त्याला सगळं टाइम, वेळ लागतो. त्यांनी मागितली मदत, मी प्रधानमंत्री महोदयांशी देखील त्याच्याबद्दल बोललो. मागितली मदत, मिळाली नाही मदत आणि त्याला वाटलं नाही की सरकार बदलणार आहे. हेच सरकार राहिलं तर आम्हाला कारखाना काही इथं मिळणार नाही, खोलून मदत मिळणार नाही, केला तो. आणि बाबा तुमच्या 1 मिनिट याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, तुमची उद्योगपत्यांच्या, तुमच्या महाविकास आघाडीच्या, तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही चांगले आहात, महाविकास आघाडीच्या काळात उद्योगपतीच्या खाली, घराच्या खाली जिलेटिन, आता जिलेटिन ची बुलेटिन पुरं जगात गेली. कसे येणार उद्योगपती? पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही थेट त्यांना भेटू लागलो, त्यांना सांगू लागलो, बोला तुम्हाला काय पाहिजे, आमचं काय आम्ही नाही म्हणालो. आणि म्हणून त्याची आकडेवारी तुम्हाला पूर्ण देऊ आम्ही की किती रोजगार आले, किती त्याच्यामध्ये नोकऱ्या आल्या आणि किती कारखाने आले, हे सगळं माझ्याकडे आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर योजना आपण केल्या. आज एकूण या आकडेवारी, विजयराव नको ना तुम्हाला, आकडेवारी आहे माझ्याकडे पण मला पाठवून देतो तुम्हाला. बघा तुम्हाला सांगतो, राज्यामध्ये 191 उद्योगांना आम्ही LOI दिला. 1,71,000 कोटी गुंतवणूक आली. 1,20,000 रोजगार मिळणार आहेत. मेगा लेदर फुटवेअर क्लस्टर डेव्हलपमेंट आलंय. PM मित्रा मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क आपण करतोय. इलेक्ट्रॉनिक क्लस्टर करतोय. जेम्स अँड ज्वेलरी पार्क करतोय. बल्क ड्रग पार्क गेला बोलले, अरे बल्क ड्रग पार्क आपण करतोय बाबा सरकारच्या माध्यमातून. मेगा एक्वा मरीन पार्क करतोय. आणि म्हणून यामध्ये कृषी विभागात देखील आपल्या राज्य सरकारने काम केलं चांगलं, म्हणून राज्याला देखील चांगलं राज्य, कृषी मध्ये चांगलं काम करणारं राज्य म्हणून आपल्या राज्याला पुरस्कार देखील मिळाला आहे, कृषी पुरस्कार. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी तुमचा आज काय ते तिकडे त्याचं नानाचं आणि सगळ्यांचा मूड खराब झालेला आहे. जबरी शॉक लागलाय, ते जाऊ दे. आणि म्हणून सिंचनाचा अनुशेष आपल्याला सांगतो, विदर्भासाठी नाना वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प, आणि ते तुम्ही बंद केलेलं ना, आपण चालू केलं. मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केलेलं, ते आम्ही सुरू केलं पुन्हा. आता त्याच्यामध्ये अरे देणार आम्ही, हा देतोय ना. आणि म्हणून उद्धवजीला केली आणि आता पूर्ण झाली. त्याला बघा 88,575 कोटी खर्च येणार आहे आणि त्याच्यामध्ये 62.57 TMC पाणी पुरवठा होणार आहे. आणि 6 जिल्ह्यामध्ये, विजयराव 6 जिल्ह्यात तुमच्याकडेच आहे ते, 7,85,000 अनुशेष होता
तो आपण 7,12,000 हेक्टर अनुशेष दूर होईल आणि म्हणून अमरावती वाशिम जिल्ह्याचा अनुशेष दूर होईल. आणि म्हणून यामध्ये मी डिटेलमध्ये जात नाही. त्याच्यामध्ये एवढंच सांगतो की आम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये मगाशी नानाभाऊ म्हणाले काय ते कुठलं कापूस बॅग ना, कापसाचं बॅग नाही, कापसाच्या बॅग बद्दल बोलले आपण. पण तुम्ही कोविड मधल्या डेड बॉडी बॅग विसरले. डेड बॉडी बॅग विसरले तुम्ही. डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले ते विसरले. हा नाही. आणि मला खरं म्हणजे तुम्ही काय करता वरती, तुम्ही म्हणाला पापाचा घडा भरला. अरे तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाऊ लागले, कोविड मध्ये पैसे खाऊ लागले, कोविड सेंटर मध्ये पैसे खाऊ लागले, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाऊ लागले. हे तर पापाचा घडा कुणाचा भरेल. आणि म्हणून बघा नाही. आणि ऐका, या तुम्हाला सांगतो ही पाप कुणाच्या घड्यातली आहेत. अरे बाबा ही पापाची जी काही धडा आहे ना, तो खरं म्हणजे एक मोठा धडा होईल पापाचा. आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो आपल्याला. आणि विजयराव बघा, गिरणी कामगारांना आम्ही घरं दिली 15,000 लोकांना. एक तरी घर दिलं का तुम्ही? किती वर्षात दिली? 40-50 वर्षात दिलं. 15,000 घरं दिली. आणि विजयराव 1,00,000 घरं आम्ही देणार आहे. 1,00,000 घरं. तुम्ही धारावीच्या विकासाच्या बद्दल बोललात. धारावीचा विकास विजयराव, धारावीच्या विकासाच्या आड आले तुम्ही. अरे तुमचे एक बंगला दुसरा झाला, त्यांनी काय त्या चिखलामध्ये खितपत पडायचं? धारावीमध्ये तुम्हाला सांगतो जे पात्र आहेत ते धारावी सोडून दुसरीकडे नाही, तिथेच आम्ही त्यांचं पुनर्वसन करणार. जे पात्र झोपडीधारक आहेत, जे पात्र झोपडीधारक आहेत त्यांचं तिथंच आम्ही पुनर्वसन करणार, हा शब्द आहे आमचा. आणि म्हणून सगळं तुम्हाला TDR तुम्हाला जास्ती माहित आहे. आणि म्हणून मी सांगतो या झोपडपट्ट्या मुंबईमध्ये SRA प्रकल्प, धोकादायक इमारतींचे प्रकल्प रखडलेत. का रखडले विजयराव? आम्ही आता एक निर्णय घेतलाय की त्यांना भाडं मिळत नाही, घरं खाली करून गेले ते बाहेर, त्यांचं काहीच राहिलेलं नाही, घर मिळेल की नाही याची शाश्वती नाही. म्हणून म्हाडा बरोबर MMRDA, MSRDC, शिडको, महाप्रीत, BMCच्या जागेत असलेले BMCचे प्लॉट, हे सगळं मिळून आपण सरकारच्या माध्यमातून याचा विकास करणार आहोत, पुनर्विकास. आणि या सर्व लोकांना भाडं देणार. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणणार ना. काय मुंबईतला जो आहे ना, मुंबई तोडणार. मुंबईत इलेक्शन आलं, निवडणूक झालं, मुंबई तोडणार. पण मुंबईची वाट लागली. आज तुम्हाला मी सांगतो हे सगळं प्रदूषित पाणी या समुद्रात सोडण्याचं काम इतके वर्ष कोणी केलं? आमच्या सरकारने आल्यानंतर 7 STPचा निर्णय घेतला. पूर्वीच्या लोकांनी 15 वर्षात 11 टेंडर काढले, पण एकही टेंडर मंजूर नाही झालं. कारण टेंडर साठी कोणी सरेंडर नाही झालं, म्हणून ते टेंडर काढलं नाही. आणि म्हणून माझं काय हे आमच्याकडे नाही. आणि म्हणून पुढच्या हे STP झाल्यानंतर तुम्हाला समुद्राचं पाणी निळं क्षार दिसेल. का प्रदूषित केले एवढं वर्ष? आणि म्हणून नाना तुम्ही माहिती घ्या, कॉन्क्रीटचे रस्ते का केले नाही? का खड्ड्यातून प्रवास घ्यायला? त्या खड्ड्यावर एका त्या मुलीने, काय तिचं नाव, मलिष्का, तिने गाणं केलं, तिला जेलमध्ये टाकलं. अरे सरकार आमचं आल्यानंतर पहिला निर्णय आम्ही घेतला की या खड्ड्यांमध्ये मुंबईकर प्रवास करणार नाही, खड्डे मुक्त मुंबई झाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय. मुंबईचं सुशोभीकरण चालू आहे. आज बघा लाईट दिसतायत. मुंबई सारखी वाटली पाहिजे.
फक्त आपला चमकून चालत नाही. अरे आपलं, आणि म्हणून मी आपल्याला सांगतो त्यांच्या सगळ्या, नाना ऐका जरा, आता शेवट आहे ना, झालं का आता, परत झालं आता, लास्ट आहे ना आता आपलं अधिवेशन. आणि म्हणून मी सांगतो, स्लम मध्ये मुंबईकर इकडे आहेत, वरचं जे घर आहे पहिल्या मजल्याचं घर, त्याच्यामध्ये पण गरजेपोटी आपण वरती राहायला जातो, कुटुंब वाढतं. आणि त्याचा देखील मोठा प्रश्न आहे. मुंबईमध्ये जसं क्लस्टर मध्ये सगळ्यांना घर देतो, त्या बाबतीत तसंच देखील धोरण आणण्याचा आमचा विचार आहे आणि त्या लोकांना देखील न्याय देण्याचा आमचा विचार आहे. त्याचबरोबर इथे महसूल मंत्री आहेत, जे आपले सोसायटी जे बिल्डर पळून गेले, ते जे पुनर्विकास थांबला, कारण प्रीमियम 15% त्यांना परवडत नाही, आम्ही 5% आणला प्रीमियम. आता या सर्व पुनर्विकासाची कामं रखडलेली निघून जातील. फनेल झोन मध्ये पण असंच आहे. फनेल झोन मुळे तिकडे विकास होत नाही, त्याच्यावर देखील आपण उपाय काढलाय. वन टाइम येणे करण्याचा निर्णय आपण घेतलाय. या मुंबईतले सगळे पुनर्विकासाचे प्रकल्प जे आहेत, फनेल, योगेशजी आपण निर्णय काय घेतोय, तुम्हाला हाईट रेस्ट्रिक्शन, समजा तुम्हाला 40 मजले बांधू शकता, पण त्या रेस्ट्रिक्शन मुळे 30च बांधता येतात तुम्हाला. मग कोणी डेव्हलपर येत नाही, ते विकासक येत नाही, सोसायटीत राहणाऱ्या लोकांना परवडत नाही, म्हणून त्यांना वरच्या 10 मजल्याचा TDR आपण देणार आणि त्याच्यामध्ये त्यांना त्या पैशातून त्याचा पुनर्विकास होणार. त्यांना प्रॉफिट होणार नाही, परंतु त्यांच्या खिशातले पैसे जाणार नाही. हा निर्णय आपण घेतोय. मुंबईकरांसाठी हे निर्णय, कायद्यामध्ये आम्ही बदल केले. हे जितेंद्र आव्हाड इकडे बसलेत, ते म्हाडाचे मंत्री होते, त्यांना विचारा, एकदा पण माझ्याकडे फाईल घेऊन यायचे, कधी विचारलं मी तुम्हाला, लगेच सही केली मी ताबडतोब. काय मुंबईकरांचा प्रश्न आहे, लगेच केलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही एकच मुंबईकरांच्या विकासासाठी हे निर्णय आम्ही घेतोय. आमचा वैयक्तिक विकास आम्ही करत नाही आणि मुंबईकरांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. लखनौ ते लंडन बिंडन हे सगळं काय आम्ही करत नाही, करणार नाही. नाना हसले का? आणि म्हणून मी आता आपल्याला चहापान करायचं आहे, त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही, पण एवढंच सांगतो की या मुंबई बरोबर मुंबई MMR आणि संपूर्ण राज्याचा विकास जो आहे तो झाला पाहिजे, अशा प्रकारचं आमचं मत आहे. जितेंद्रजी, हा विरार वर्सोवा, बांद्रा वर्सोवा ते विरार ते पालघर आपण सी ब्रिज करतोय. 3 तासाचं अंतर अर्ध्या तासामध्ये. आणि म्हणून त्याबरोबर जसं दुसरं एअरपोर्ट इकडे बांधतो आपण नव्या मुंबईत, मुंबई एअरपोर्टची गरज लक्षात घेऊन आम्ही पालघर मध्ये देखील एअरपोर्टच्या बाबतीमध्ये तपासणी छाननी करतोय आणि तिकडे देखील जो विकास आहे तो तिकडे करायचा आहे. त्याचबरोबर जयंतराव गेले नाही, ऐका, ते मगाशी म्हणाले 30%, 25%, 42%, 47% टेंडर अभाव. अरे बाबा, दिलेच नाही अजून कोणाला. आता छाननी चालू आहे आणि त्यामध्ये आपल्याला मी सांगतो, सभागृहात उत्तर देतोय, जे चालू करंट रेट DSR आणि DSR जो आहे करंट, त्याच्यावर नियमाने काय त्याच्यावर किंवा त्याचं बिलो किंवा अभाव काय दिलं मला माहित नाही ते, पण त्याच्यावरती हे 30-40%, 42%, 20%, 10% बिलकुल दिले जाणार नाही. हे बिलकुल सरकारचा धोरण आहे, सरकारची भूमिका आहे. आणि तुम्ही समृद्धीवरचं जे काढलं, समृद्धीच्या बाबतीमध्ये देखील जो कोणी कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी क्वालिटी खराब केली असेल त्याच्यावर काय असले तुम्ही, अरे त्याला सोडून द्यायचा.
अरे ठीक आहे, त्याच्यामध्ये काही कुठे भेगा पडल्यात, तुम्हाला सांगतो त्या पूर्णपणे त्याच्यावर ते पूर्णपणे त्याच्याकडून त्याचा डीएलपी आहे, डीएलपी मधून ते पूर्ण काम करून घेतलं जाईल. 26 पर्यंत डीएलपी आहे, 26 पर्यंत. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो एवढं सांगतो. हा, आणि मार्कंडेश्वर देवस्थानचं काम झालं पाहिजे. मी तिकडे जाऊन आलोय आणि त्याला देखील पैसे कमी पडणार नाहीत. आणि दुसरं ते एक मिनिट ते शिक्षकांचं राहिलं मगाचं ते जुनी पेन्शन योजना जी आहे शिक्षकांची, टप्पा 2चं झालं त्यांनी सांगितलं, पण जुनी पेन्शन योजना जे 2026 आपले 2005 पूर्वीचे जे शिक्षक आहेत ते जवळपास 20,000 आहेत. त्यांना पूर्णपणे सरकार मदत करणार. सुप्रीम कोर्टामध्ये ती केस आहे. पूर्णपणे सुप्रीम कोर्टामध्ये सरकार शिक्षकांच्या बाजूने जे जे काही करायला पाहिजे ते करणार आणि त्यांना त्याचा लाभ मिळणार. एक देतो तुम्हाला, थांबा ना. आणि सासवडला काय पाहिजे तुम्हाला, त्याच्या बाबतीमध्ये नगरविकास मंत्री म्हणून नक्की त्याचा सन्मान करेन आणि जे काय लागेल त्याला देईल. दुसरी गोष्ट, यामध्ये शक्तीपीठच्या बद्दल आपण म्हणालात, शक्तीपीठला लोकांचा विरोध आहे. तुम्हाला सांगतो कुठलाही प्रकल्प हे सरकार लोकांच्या विरोधात जाऊन जोर जबरदस्तीने करणार नाही. त्यांच्या संमतीने करू आणि त्यांच्या कन्सेंटनी सगळ्या गोष्टी होतील. त्यांच्या इच्छेविरुद्ध कुठलाही प्रकल्प आम्ही पुढे बाबा नेणार नाही. समृद्धीला देखील पूर्वी विरोध होता, पण नंतर त्यांनी ताबडतोब कन्सेंट दिले, पैसे घेतले आणि ते काम सुरू झालं. आणि त्याचबरोबर मी आपल्याला एवढंच सांगतो, ते तुमचं काहीतरी होतं ना, चंद्रपूर पुरातन माता महाकाली मंदिर या परिसराचा देखील विकास आराखडा शासनाला प्राप्त झालेला आहे आणि त्याला 250 कोटी एकदम लागत नाही आपल्याला. आणि त्या बाबतीत देखील आपण नक्की निर्णय घेऊ. बाकी छोटा विषय ते नाही बोलत मी. आणि म्हणून तुमची चिठ्ठी कुठे गेली हो, आणि म्हणून तुमचं जे आहे त्याची नोंद घेतलेली मी वाचलंय. आणि म्हणून आणि आता आपल्याला मी एवढं सांगतो की मुंबईमध्ये बाबा 300 एकरचं सेंट्रल पार्क कधी विचार केला होता कोणी? 300 एकरचा सेंट्रल पार्क कोणी विचार केला होता? परंतु आपल्या सरकारने 120 एकर जमीन रेसकोर्स कडून घेतली आणि जे आपलं कोस्टल हायवे आहे, कोस्टल रोड, त्याच्या बाजूला जे प्रोमेनाड आहे त्याच्या बाजूला जे गार्डन होणार आहे 180 एकर. हे 180 आणि 120 आपण सबवेने जोडणार आणि 300 एकराचा मुंबईमध्ये वर्ल्ड क्लास सेंटर पार्क आपण करतोय. याच्यामध्ये काही लोकांना रेसकोर्सवर धावणाऱ्या घोड्यांची चिंता होती, परंतु आम्ही ते काही ऐकलं नाही. परंतु रेसकोर्सच्या घोड्यांना त्रास झाल्यामुळे मुंबईतली काही गाढवं ओरडायला लागली जोरजोरात, पण आम्ही त्यांचा बिलकुल लक्ष दिलं नाही. आणि आम्ही याच्यामध्ये एकच निर्णय घेतला की या 10 कुठलाही आपण हे केलं पाहिजे आणि ते आम्ही करतोय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे जरा, आणि म्हणून मराठा समाजाच्या बाबतीमध्ये मगाशी आपली चर्चा झाली. मराठा विजयराव, मला सांगा, मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र निर्णय होता, GR होता, मिळत होते का? जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केली, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले. आणि त्याचबरोबर तिकडे मिळत नव्हती, बरोबर. तेलंगणाला पाठवले लोक, आणि आज त्याच्याबरोबर देखील आज आपल्या हैदराबादला पाठवले 11 लोकांची टीम. ते हैदराबादच्या गॅजेटच्या बद्दल आम्ही त्याच्यावर काम करतोय.
आज काही आक्षेप आलेले आहेत 8.5 लाख, कालही कालच्या परवाच्या बैठकीत काही नवीन आक्षेप आलेले आहेत आणि हे सगळे आक्षेप दूर करून सकारात्मक निर्णय सरकार घेईल. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय आणि हे देखील आम्ही जो निर्णय घेतोय ओबीसी समाजाला कुठलाही धक्का त्यांना नुकसान न पोहोचवता आम्ही दिलेला आहे. आणि म्हणून कोर्टात तुम्ही तर दिलं नाही, तुमच्या हातात सत्ता इतक्या वर्ष होती दिलं नाही, फक्त समाजाचा मराठा समाजाचा वापर करून घेतला आणि त्यांच्या जीवावर सरकार झाली, सत्ता आली, सगळं आलं, परंतु मराठा समाजाला वंचित ठेवलं. 10%, 13% आरक्षण यांच्या काळात दिलं होतं, 12%, आणि हायकोर्टामध्ये ते टिकलं. सुप्रीम कोर्टात सरकार बदलल्यामुळे सरकार महाविकास आघाडीचं आलं आणि ते गेलं. आणि विजयराव आलो आम्ही जेव्हा आलो पुन्हा त्यावेळेस पहिला निर्णय आम्ही 10%चा घेतला. आता मला सांगा, ते आरक्षण रद्द व्हावं, त्याला कोर्टाचा स्टे मिळावा म्हणून कोण प्रयत्न करतंय? तर बघा, म्हणजे दिलं आम्ही तरीही पोटात दुखतंय त्यांचं आरक्षण रद्द व्हावं म्हणून. अरे कुणबी ओबीसी आणि मराठा समाज याच्यामध्ये 10% आरक्षणाचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. आणि आम्ही जे जाहीरपणे बोललो, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली त्याप्रमाणे अधिवेशन बोलवलं, या अधिवेशनामध्ये 10% सगळ्यांनी मिळून आपण आरक्षण दिलं. आता हे टिकवण्यासाठी सगळ्यांनी मदत केली पाहिजे का ते रद्द होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे? तुमची काय नाही आहे का? तुमची जबाबदारी काय? तुमची नाही तुमची कोर्टामध्ये कोण गेले? कोर्टात कोण गेले? म्हणजे महाराष्ट्र पेटवत ठेवायचा, महाराष्ट्र जाळत ठेवायचा आणि मजा बघायची. तुम्ही त्यांच्या राजकीय पोळी भाजायचं काम करता. नाना, अरे कोण आहे बघा ना, पिटिशनर काँग्रेसचा माणूस आहे. आणि मी सांगतो, आणि याच्यामध्ये तुम्हाला म्हणून मी एवढंच सांगतो, म्हणून आम्ही न्याय देण्याचं काम केलंय. आणि ओबीसी विजयराव सत्य ऐकायचं सवय ठेवा. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, हे 10% आरक्षण दिलेलं हे टिकलं पाहिजे. तर हे ओबीसी आणि मराठा याच्यातला जो काही वाद आणि जो काही तेढ निर्माण झाली आहे, ही आपल्याला तुम्हाला काय करायचंय? तेढ पेटवत ठेवायचंय. आणि आता तुम्ही विसरून जा ते, आता समाज पण आणि मराठा आणि ओबीसी समाज याच्यामध्ये तेढ निर्माण होता कामा नये, अशी भूमिका सरकारची आहे. हे गुन्ह्या गोविंदाने सरकार राज्य चाललं पाहिजे, अशी भूमिका आमची आहे. आणि म्हणून तुम्हाला मिटिंगला बोलवलं, तुम्ही पळून गेले आणि पळाले आणि म्हणून मीडियाजवळ वेगळी भूमिका, सरकारजवळ वेगळी भूमिका, मराठा समाजाजवळ वेगळी भूमिका, ओबीसी समोर वेगळी भूमिका. अरे दुटप्पीपणाची भूमिका सोडा आणि यासोबत आपण सोबत या आणि आपण मिळून काम करू आणि या मराठा समाजाला पण न्याय देऊ, ओबीसी समाजाला पण न्याय देऊ. आणि आता तुमची भूमिका, तुमचा दुटप्पीपणा त्यांना समजलाय आणि मराठा समाज आणि ओबीसी समाजाने देखील याची नोंद घेतली पाहिजे. आपला कोण परका कोण, आपल्या राजकारणावर आज यामध्ये आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार कोण करते याचा देखील आता मराठा समाज पण आणि ओबीसी समाज पण नक्की विचार करेल नाना भाऊ. आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाज याच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कालही तीच होती, आजही तीच आहे. आणि काय दिलं ना मराठा आरक्षण, तुम्ही रद्द करायला चालले. अरे आम्ही दिलं 10% आणि तुम्ही रद्द करायला निघाले. आज ज्या योजना आम्ही दिल्या नाना, नाही हा कम्प्लीट, हा
ते गेले कुठे? आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जो खूप मोठ्या प्रमाणावर आपण त्यांना हे दिलेलं आहे, सोयी दिलेल्या आहेत, सगळं दिलंय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, ज्या काही आम्ही निर्णय घेतले नाना, मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या सेवा निवासस्थानाचा पुनर्विकास आम्ही करतोय. त्याचबरोबर त्यांच्या भत्त्यामध्ये 14,000च्या ऐवजी 20,000 रुपये वाढ केलेली आहे. 6 ते 7,000 त्यांना घर भाडं जे करतोय केलंय ते बोलतो. त्याचबरोबर वीरशैव कक्कई आर्थिक विकास महामंडळ आपल्या लोकांची मागणी आहे ती आम्ही करतोय. महाराणा राजपूत समाजाचा महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ तेही आम्ही स्थापन करतोय. त्याचबरोबर वारकरी महामंडळ तेही करतोय आपण. आणि त्याचबरोबर नाना यामध्ये मध्ये संप चालू होता टॅक्सी रिक्षांचा, 50 रुपये प्रति दिवसाला विलंब शुल्क लावत होतो, त्यालाही आम्ही स्थगिती दिलेली आहे. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्याचा निर्णय देखील आम्ही घेतोय. आणि मला वाटतं त्यामुळे एकच सांगतो नाना, आता एक शेवट करतो. जे तुम्ही किती शिव्या शाप द्या, पण संत तुकारामाच्या ज्या ओव्या आहेत ते सांगून गेले. हे बस झालं, आता काय नको. ते सोन्याचा चमचा घेऊन ते झालंय आपलं. सोन्याचा चमचा घेऊन तोंड जन्मात आलो नाही, परंतु या राज्यातल्या जनतेचं आयुष्य सोन्यासारखं व्हावं हे आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून तुकारामांचं मी एक ओव्या वाचतो शेवटला जाता जाता. घासावा शब्द, नाना ऐका बाबा, घासावा शब्द तासावा शब्द, बोलावे मोजक खमंग खमके, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. विजयराव तुम्ही बोलता ना काय काय, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, बोलावे बरे बोलावे खरे. कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. कोणाची जात पात धर्म काढूच नये. शब्दामुळे मंगल, शब्दामुळे दंगल, जिभेवरी ताबा सर्वा सुखदाता. तुम्हाला सांगतो मी. आणि म्हणून विरोधकांना मला एवढंच सांगायचं आहे, ठीक आहे तुम्ही काही बोललात, नाना बोलले, जयंतराव बोलून पळून गेले. तिकडे काय जयंतराव तुम्ही इकडे समोर असल्याशिवाय मजा येत नाही. त्यामुळे आव्हाडांना घाई आहे त्यांची जागा घेण्याची. आणि म्हणून मी आपल्याला जयंतरावांनी देखील काही गोष्टी बोलले, त्याचं मी उत्तर दिलं. जर मी उत्तर दिलं नसतं तर ते तुम्ही जे बोललात ह्या रेकॉर्डवर राहिलं असतं. जे सत्य आहे ते मी बोललो, ते कधीही तुम्ही तपासू शकता. मला खोटं बोलायची सवय नाही. आणि खोटं बोलून रेटून काय ते म्हणतो, खोटं बोला पण रेटून बोला, हे माझ्या डिक्शनरीत नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आपण अतिशय पूर्ण 2 वर्ष खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, अगोदरच्या 2.5 वर्ष सोडून वातावरणामध्ये काम केलं आणि या राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न आपण केलाय. आणि त्यामुळे सत्ताधारी पक्ष त्याचबरोबर विरोधी पक्ष ही रथाची 2 चाकं असतात हे आम्ही मानणारे लोक आहोत. पण चांगल्याला चांगलं म्हणावं अशा प्रकारचं
ना ना बस काय जे मागितलं ते सीएमने दिलं असं काय? ना ना असं काय बोलताय विजयराव बोला. आणि म्हणून बघा सगळ्यां पुढच्या बजेटमध्ये सगळं देऊन टाकू तुम्हाला. आणि म्हणून पुढच्या बजेटमध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे सगळा बॅकलॉग आम्ही भरून काढू. कारण तुम्ही तिकडेच बसणार आहात, आम्ही इकडेच बसणार आहोत. कारण लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्या पंप बिल माफ योजना, अप्रेंटिसशिप योजना, हे गॅस आता 3 गॅस सिलेंडर दिल्यामुळे विरोधक आपोआप गॅसवर आलेत. त्यामुळे आता जाऊ दे, मी जास्त बोलत नाही. पण आपल्याला एवढंच सांगतो की आपण जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. मनापासून असंच काम आपण यापुढे देखील करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभागृहाने या प्रस्तावावर विचार केलेला आहे.